हॅलो, माझं नाव विनायक धर्माधिकारी. मी कीर्ती धर्माधिकारी. माझी मुलगी काव्या. मी हा फ्लॅट 3 BHK फ्लॅट गंगा लेजेंड येथे बावधन येथे घेतलेला आहे आणि नंतर मग पोझिशन मिळाल्यानंतर त्यांच्याबरोबर परत एकदा व्हिजिट झाली आणि मग तिथून पुढची प्रोसेस झाली. मग सो वी स्टार्टेड गेटिंग द कोटेशन आणि त्याच्यानंतर मग मीना सरांनी 3D लेआउट्स, डिझाईन डिटेल्स, POPचे डिटेल्स वगैरे पाठवले. एंट्रन्स केल्या जो आमची अजून एक रिक्वायरमेंट अशी होती की जो काही डेड स्पेस आहे पूर्ण घरामध्ये, सो वी आस्क्ड सर टू यूज दॅट प्रॉपरली. सो त्यांनी फार अत्यंत उत्तम प्रमाणे त्याची शी टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. आणि ज्या दरवाजा मागचा जो मेन डोअरचा जो दरवाजा आहे त्याच्यामागे एक जो 2x2ची जागा होती त्याच्यामध्ये बराच मोठा एक वॉर्डरोब बनवला. त्याच्यामध्ये आम्ही ज्या काही आल्यानंतर गोष्टी ठेवू शकतो फॉर दॅट सेक लाईक न्यूजपेपर्स अँड एव्हरीथिंग. सो दॅट वॉज व्हेरी गुड कॉम्बिनेशन होते. त्याच्या शेजारी जे 3D म्युरल्स आहेत त्याच्यामध्ये पण सायली मॅडम बरोबर आम्ही बरेच डिस्कशन केल्यानंतर त्यांनी पण बरेच ऑप्शन्स दिले. आम्ही पण लाईक इट वॉज टू अँड फ्रो आणि फायनली एक व्हेरी गुड डिझाईन त्यांनी सिलेक्ट केली विच लाईक बेस्ड ऑन अवर म्युच्युअल ॲग्रीमेंट. किचनचं ॲक्च्युली मला सगळं पूर्ण जागा ऑक्युपाय करायची होती. त्याच्यानुसार सायली मॅडमनी व्यवस्थित सगळं हे करून दिलं आणि आम्हाला ड्राय बाल्कनीमध्ये पण स्टोरेज हवं होतं, तर ते पण एकदम सुंदर भरपूर स्टोरेज करून दिलेलं आहे. आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा फार छान केलेलं आहे, म्हणजे मेंटेनन्स फ्री कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे त्यांनी. त्यामुळं खूप छान आता लुक खूप छान येतो किचनचा. आणि जो ब्रेकफास्ट काउंटरचा जो सेक्शन आहे ॲक्च्युली जी वॉल आम्ही जी ब्रेक केली होती ड्युरिंग कन्स्ट्रक्शन त्याच्यावरती पण मॅडमने सजेस्ट केले की वी कॅन हॅव अ ब्रेकफास्ट काउंटर देअर. त्याच्यामुळं पण आम्ही किचनची जी जो ओटा आहे तो एक्सटेंड केला आणि त्याच्यावरती जो ब्रेकफास्ट काउंटर केला आहे तो एक बनवून गेला. त्याच्यामुळे एक इट्स काइंड ऑफ अ ओपन किचन कन्सेप्ट आणि विथ ब्रेकफास्ट काउंटर. त्याच्या जी टेम्पल रूम आहे आमची मंदिर रूम प्लस ऑफिस रूम गेस्ट रूम बेसिकली त्याच्यामध्ये जी अगेन दरवाजाच्या पाठीमागे थोडी डेड स्पेस होती ती पण फार चांगल्या प्रकारे त्यांनी यूज केली. त्याच्यामध्ये जो वॉर्डरोब केला इव्हन वी थॉट लाईक यूज दॅट रूम मोस्ट ऑफ द टाईम फ्री सो दॅट मुलं वगैरे खेळू शकतात. तिथे मग मॅडमनी मर्फी बेडचा एक कन्सेप्ट आम्हाला सांगितला. त्याच्यानुसार जो फोल्डेबल बेड आहे सो जेव्हा आम्हाला हवा आहे तेव्हाच तो बेड यूज करता येईल आणि जेव्हा नको आहे तेव्हा तो आम्ही वी कॅन क्लोज दॅट डोर. आणि त्याच्या खाली जो स्पेस दिलेला आहे बसण्यासाठी दॅट इज व्हेरी गुड बिकॉज ड्युरिंग लाईक सनसेट वी कॅन सिट देअर अँड एन्जॉय द व्ह्यू ऑफ द सनसेट.
जे मंदिर जे आहे ते मंदिराचा जो डोअर कॉम्बिनेशन आहे आणि जे वॉलपेपर आहे ते पण फार छान आहे आणि सगळ्यांना फार चांगलं वाटलं ते. ऑफिसचा जो सेक्शन आहे ते पण बेसिकली माझी रिक्वायरमेंट अशी होती की आय वॉन्टेड टू हॅव अ बिग मॉनिटर प्लस लॅपटॉप आणि बराचसा स्पेस बुक्स वगैरे ठेवण्यासाठी पण त्यांनी सजेस्ट केला. सो ती रूम फार छान प्रकारे त्यांनी युटिलाइज केली. प्लस जे मर्फी बेड जो ओपन झाल्यानंतर जे पाठीमागचा जो कवर आहे लाईक थ्रू आउट द कुशन दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड. मास्टर बेडरूम जे आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये रूममध्ये आम्हाला असं हवं होतं की पॅनलिंग पाहिजे होतं, पॅनलिंग हवं होतं आणि एंट्री केल्या आम्हाला लाईक सो लाईक क्लोजेट दिसायला नको होतं. सो त्यासाठी सायली मॅडमने जे वॉकिंग वॉर्डरोब जो आहे किंवा कॅमोफ्लेज राईट सो तो कन्सेप्ट त्यांनी सजेस्ट केला. We thought to have a one more option for office work, जो की जेव्हा आम्ही लाईक फोल्डेबल टेबल छोटासा केला आणि त्याच्या शेजारी एक मस्त असं काइंड ऑफ अ डेकोरेटिव्ह आयटम वॉलवरती केलं ज्याच्यामध्ये लाईट लावून फार छान दिसलं ते. जे पॅनलिंग आहे जो बेज कॉम्बिनेशन आहे त्या रूमचं बिकॉज इट वॉज अ किंग बेड. बेडची साईज पण मॅडमने सांगितली की किंग बेड तिथं व्यवस्थित प्रकारे बसेल आणि आम्हाला तिथं TV पॅनल पण हवं होतं. छोटा पर्सनल TV साठी एक पॅनलिंग पाहिजे होतं. तर त्यांनी ते मोल्डिंग आणि लाईट्सचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर करून दिलं आणि ती वॉल खूप छान दिसते त्यामुळं आणि छोटा TV पण त्याच्यावर लावल्यावर जास्ती एकदम लुक आलेला आहे आणि त्या लाईट्स पण आम्हाला सिलेक्ट करायला सायली मॅडमने खूप मदत केली. किड्स रूममध्ये जेव्हा आम्ही एंट्री करतो सो त्याच्यामध्ये लाईक वी वॉन्टेड टू हॅव अ बेस्ट कॉम्बिनेशन नॉट ओनली फॉर गर्ल और नॉट ओनली फॉर बॉय. जो वॉर्डरोब त्यांनी केला आहे सो इट्स अ व्हेरी ह्यूज आणि त्याच्यामध्ये बरेचसे कपडे बसतात आणि इट्स अ स्लायडिंग डोअर वॉर्डरोब बेसिकली आणि इट्स अ व्हेरी गुड फॉर हँडलिंग ऑल्सो लाईक काव्या पण व्यवस्थितपणे हँडल करू शकते ती पण सांगेल. माझं जे विंडो आउट सिटिंग आहे ना ते पण खूप कम्फर्टेबल आहे आणि तिथे स्टडी करायला पण ना मला अशी हवा भेटते आणि मग इंटरेस्ट होतो स्टडीमध्ये. अजून माझा बेड पण कम्फर्टेबल आहे आणि तो फोल्ड केल्यावर ना म्हणजे उभा केल्यावर तर तो व्हाईट बोर्ड आहे ना त्याच्यासाठी मला एक्स्ट्रा स्टडी करायला पण चांगली जागा आहे. नीना सर, सायली मॅडम वी आर व्हेरी कोऑपरेटिव्ह ड्युरिंग द होल प्रोसेस. काय काय होतं आहे साईटवरती ते रेग्युलर अपडेट्स वी यूज टू गेट थ्रू व्हॉट्सअप आणि इनफॅक्ट ते फोनवरती पण सांगत होते. सो या इट वॉज अ व्हेरी ग्रेट जर्नी विथ डिझाईन अँड टीम.